ज्यामध्ये प्रचंड हानी झाली, लोकांची शेतीची हानी झाली, फळबागांची हानी झाली आणि त्यासोबत घरांची देखील मोठ्या प्रमाणात वाताहत झाली। घरांचे पत्रे उडून गेले, कौलं उडून गेले, घर तुटले आहेत, लोकांना मोठा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय। अनेक भागामध्ये इलेक्ट्रिसिटी नाही आहे आणि 15-15 दिवस इलेक्ट्रिसिटी येणार नाही अशा प्रकारचं सांगितलं जात आहे। आणि म्हणून अशा आपल्या सगळ्या कोकणातील बांधवांना मदत करण्याकरता भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की तात्काळ जी काही आपल्या स्तरावर मदत आम्हाला करता येईल ती आम्ही करायचा प्रयत्न सुरू केला आहे। आज मुंबईमधनं, ठाण्यामधनं आणि पनवेलमधनं आम्ही मोठ्या प्रमाणात रिलीफ मटेरियल पाठवतोय, ज्यामध्ये अन्नधान्य आहे, ज्यामध्ये कांदे बटाटे आहेत, ज्यामध्ये तेल आहे, त्यासोबत सिमेंटच्या शीट्स आहेत ज्या घरांवर पाहिजेत त्या, कौलं देखील आम्ही पाठवतोय आणि सोलरचे कंदील जे आहेत ते सोलरचे कंदील देखील आम्ही पाठवतो आहोत। असं बरंचसं मटेरियल जे जमा होत आहे, विशेषतः मुंबईमध्ये आमचे सर्व आमदार आणि नगरसेवक हे मटेरियल जमा करत आहेत आणि जसं जसं मटेरियल जमा होईल तसं आम्ही ते पाठवणार आहोत। कोकणामध्ये 5 आम्ही डेपो तयार केले आहेत वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, ज्या ठिकाणी हा माल उतरवला जाईल आणि तिथनं मग तो वेगवेगळ्या गावांमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याची व्यवस्था ही आम्ही त्या ठिकाणी केली आहे। आमचे जे विरोधी पक्षनेते आहेत प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे अनेक आमदार आणि नगरसेवक हे कोकणामध्ये आजही आहेत, वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत, लोकांच्या समस्या समजून घेत आहेत आणि त्या ठिकाणी मदत करायचा प्रयत्न करत आहेत। अजूनही काही आमदार आज हे सगळं मटेरियल घेऊन त्या ठिकाणी जाणार आहेत। ठाण्यातनं देखील मटेरियल यात ॲड होत आहे, पनवेलमधनं देखील मटेरियल ॲड होत आहे। ठाण्यामध्ये निरंजन डावखरे असतील, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर असतील, यांनी याची जबाबदारी घेतली आहे आणि मुंबईमध्ये मंगलप्रभात लोणाजींच्या नेतृत्वात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे। आमचा प्रयत्न असेल की जेवढं जास्तीत जास्त मटेरियल आपल्याला जमा करता येईल ते करून त्या ठिकाणी पाठवायचं आणि सरकारच्या कामामध्ये हातभार आपण लावायचा आणि लोकांना दिलासा द्यायचा, त्या दृष्टीने हे सगळं काम या ठिकाणी आम्ही सुरू केलं। 100 कोटींची मदत झाली, पण ही मदत पुरेशी नाही, आधीच आपण त्याबद्दल बोललात। पण ज्या पद्धतीनं जी अजून तात्काळ मदत मिळणं अपेक्षित होतं त्यावर अजून कारवाई होताना दिसत नाही। 2-3 दिवस उलटले आहेत, घरं पडलेली आहेत, लोक अजूनही कोणी बाहेर राहते कोणी काय, या सगळ्या संदर्भात एक विरोधी पक्ष म्हणून काय आमचंही असं मागणं आहे की तात्काळ काय मदत केली पाहिजे। आपल्या लक्षात असेल की मागच्या वेळी जेव्हा कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आला होता, आपण तात्काळ कॅशमध्ये 5,000 रुपये देण्याकरता GR काढलं होतं। खरं तर कॅशची मदत करता येत नाही, पण आपण असं त्यावेळेस स्पेशल केस केली की लोकांना आता आवश्यकता आहे, लोक बँकेत कसे जातील, सगळ्या अडचणी कसा सामना करतील आणि म्हणून आपण 15,000 रुपये त्यांना द्यायचा निर्णय केला आणि त्यातले 5,000 रुपये कॅशमध्ये दिले होते। मला वाटतं तात्काळ मदत ही आत्ता अत्यंत आवश्यक आहे आणि जी काही आत्ता जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आहे ती अतिशय तोकडी आहे। मला असं वाटतं की लवकर आढावा घेऊन ॲडिशनल मदत जी आहे ती करावी लागेल। आत्ता त्या ठिकाणी कटर्सची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे, ते मिळत नाही आहे, शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, त्या आपल्याला दूर कराव्या लागणार आहेत। तर त्या दृष्टीने आमची जी टीम त्या ठिकाणी गेली आहे, प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ती टीम त्याही ठिकाणी काय व्यवस्था करता येतील याचा प्रयत्न करते। गेल्या वर्षी कोल्हापूर सांगलीमध्ये महापूर आला, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौरे केले होते, त्या भागात देखील ते फिरले होते आणि त्यावेळी झालेल्या नुकसानाबद्दल त्यांनी तुमचं सरकार होतं, काही गोष्टी तुम्हाला सुचवल्या होत्या, आता स्वतः त्यांचा पक्ष सत्तेत आहे, उद्या त्यांनी पुन्हा ह्या भागाचा दौरा करताय, तर तुम्ही तीच अपेक्षा त्यांच्याकडून बघताय का की जशी मदत कोल्हापूर सांगलीच्या संदर्भात तुमच्याकडून अपेक्षा ठेवली होती तसं ते स्वतःच्या सरकारमध्ये करतील असं वाटतं? पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे निश्चितपणे परिस्थितीचं गांभीर्य समजून योग्य त्या सूचना ते सरकारला करतील अशी मला अपेक्षा आहे। जयंत जी, हिंदी में जानना चाहेंगे कि आप लोग आज नगर भेज रहे हैं, CM वहाँ पर रायगढ़ में जाकर के मीटिंग की और 100 करोड़ रुपए का जो बाइफर्केशन दूसरे दिन भेजा, 25 करोड़ रायगढ़ को दिया, 75 करोड़ रत्नागिरी और दूसरे जिलों को दिया, कैसे देखते हैं? देखिए, पहली बात तो यह है कि भारतीय जनता पार्टी ने यह तय किया कि कोकण में ये जो चक्रवात आया था इसके कारण जिस प्रकार से नुकसान हुआ है, लोगों के घरों के पतरे उड़ गए, लोगों के घरों पर छत नहीं रही है, बहुत तकलीफ में सारे वहाँ के
लोग हैं, इसलिए हम रिलीफ मटेरियल वहाँ पर भेज रहे हैं। आज करना चालू है, 25 ट्रक कम से कम आज और कल में जाएंगे और हम जितने ज़्यादा ट्रक भेज सकते हैं और जितना मटेरियल भेज सकते हैं उतना मटेरियल भेजने का हम काम यहाँ से करने वाले हैं। इसमें हम लोग अनाज भेज रहे हैं, सब्जी भेज रहे हैं, तेल भेज रहे हैं। इसके साथ साथ जो हमारी सीमेंट की शीट्स होती है घरों के ऊपर की, वो शीट्स भेज रहे हैं। और साथ में वहाँ पर अभी चूँकि बिजली गुल है और 15, 20, 25 दिन नहीं आ सकते ऐसा लोगों का मानना है, इसलिए हम सोलर लैंप भी वहाँ पर भेज रहे हैं ताकि लोगों को अंधेरे का सामना न करना पड़े। और मुझे ऐसा लगता है कि जो मुख्यमंत्री जी ने अभी मदद घोषित की है वो बहुत छोटी है। इतनी छोटी मदद से वहाँ का प्रॉब्लम हल नहीं हो सकता। तो हमारा मानना है कि बड़ी मदद तो देनी चाहिए, लेकिन अभी अर्जेंटली लोगों को कैश कुछ न कुछ पैसा ये सीधा उनको देना चाहिए। अकाउंट में दे सकते हैं, अकाउंट में देना चाहिए, आवश्यकता होगी तो कैश देना चाहिए, पर सीधा लोगों को मदद करनी चाहिए, ऐसा हमारा मानना है। सर, एक वेगळा प्रश्न, कोकणातला शेतकरी या वादळामुळे अडचणीत आलाय, पण राज्यभरातला शेतकरी मान्सून तोंडावर आहे आणि जवळपास 11 लाख शेतकरी जे की आता पेरण्या असतील किंवा असतील पीक कर्ज जे आहे मिळण्याची अडचण होते, कारण कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणीचा म्हणजे कर्जमाफीमध्ये तर काही गोंधळ आहे, तर एनपी अकाउंटमध्ये त्यांचे आहेत आणि पीक कर्जच मिळत नाही। 8 दिवसात या गोष्टी झाल्या नाही तर मोठी अडचण होऊ शकते। या संदर्भात विरोधी पक्षाची भूमिका काय? मी ज्यावेळेस सरकारने घोषित केलं की आता आमच्याजवळ पैसे नाहीत, आम्ही कर्जमाफी करू शकत नाही, परंतु आम्ही बँकांना सांगू आणि त्यांना कर्ज द्यायला लावू, त्याच दिवशी मी सांगितलं होतं की माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर सांगतो, बँका असं कर्ज देत नाही। आणि मी सांगितलं होतं की त्या ठिकाणी जी काही बँकिंग कमिटी आहे त्याची बैठक बोलवून आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे, परंतु अद्याप ते झालेलं दिसत नाही। आणि म्हणून या कुठल्याही शेतकऱ्यांना आज त्या ठिकाणी कर्ज मिळत नाही आहे। त्याचबरोबर काही बँका, उदाहरणार्थ आपण नाशिक DCC सारखी बँक आहे, याचा जो भांडवलच नाही आहे कर्ज देण्याकरता, अशा अनेक बँका आहेत, जवळजवळ 13 बँका अशा आहेत की ज्यांच्याजवळ कर्ज द्यायला भांडवल नाही आहे। त्यांना जोपर्यंत सरकार भांडवल उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत या बँका त्या ठिकाणी कर्ज देऊ शकत नाही। आणि म्हणून आपण बघितलं असेल की 11 लाख नाही त्याहीपेक्षा जास्त शेतकरी याच कर्जापासून वंचित आहे। तर त्याच्यामध्येच पण एक गोष्ट अशी देखील आहे की एकीकडे शब्दखेळ कुठेतरी दिसतोय, गॅरंटी घेणं आणि 2 वेळ म्हणजे त्यामध्ये ते येत नाहीये। 8च दिवसाची वेळ राहिली आहे, जर हे झालं नाही तर किती मोठं परत एकदा शेतकरी अडचणीत आहे। तुमची भूमिका काय? हे खरं आहे, कारण सरकारने जो काही GR काढला आहे त्या GRच्या आधारावर तर काही बँका देतील असं वाटत नाही, कारण बँकांना आम्ही गॅरंटी घेतो असं म्हणून बँका देत नसतात। गॅरंटीची प्रोसेस पूर्ण करावी लागते, त्याशिवाय बँका ते देत नाही। आणि त्याकरता बँकांनाही एक वेगळं डिस्पेन्सेशन घ्यावं लागेल की NPA अकाउंट असलं तरीही सरकारच्या गॅरंटीवर आम्ही पैसे देतो असं डिस्पेन्सेशन त्यांना नाबार्ड किंवा तत्सम ज्या काही संस्था त्याच्याकडनं घ्यावं लागेल। आता या संदर्भात काही कारवाई झाली आहे का, तर मला ती काही दिसत नाही। झाली असेल तर उत्तम आहे, नसेल झाली तर ती करावी लागेल, अन्यथा शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकणार। असं आहे की कोणीही चांगलं काम जर केलं तर त्या कामाचं ॲप्रिसिएशन झालं पाहिजे। आता सोनू सूद यांनी चांगलं काम केल्याबरोबर ते भाजपच्यात असं सांगितलं, आम्हाला आनंद आहे आणि हा शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो की चांगलं काम करणारे भाजपमध्येच आहे, म्हणून त्यांचा आभार आहे। तर सोनू सूदवर कुठलाही अन्याय होऊ नये म्हणून सांगतो, त्यांनी स्वतःच्या भरोश्यावर, स्वतःच्या हिमतीवर त्यांनी समाजात कार्य केलं, ते कार्य ॲप्रिशिएट झालं पाहिजे। आम्ही जेव्हा जलयुक्त शिवारचं कार्य करायचो त्यावेळी नाम फाउंडेशन काम करायचं, अजून त्या ठिकाणी आमिर खानचं फाउंडेशन काम करायचं, आम्ही त्यांचा हेवादावा नाही केला, उलट त्यांना अधिक मदत कशी करता येईल, कारण सरकारच्या कामामध्ये ते मदत करतात म्हणून त्यांचं नेहमी आम्ही ॲप्रिसिएशन केलं। एवढ्या संस्था काम करतायत, आता आपल्याला माहिती आहे की BGS सारखी संस्थेने इतकं सुंदर काम मागच्या काळात केलं, तर आम्ही BGSचा हेवादावा नाही केला, उलट त्यांना अधिक काम करण्याकरता मदत केली, त्यांची मदत घेतली। त्यामुळे जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। अशा बाबतीत राजकारण करणं हे चुकीचं। सोनू सूद के मामले में बीजेपी कैसे दिखती है, खासकर बीजेपी के ऊपर जैसे बीजेपी का टिप्पणी हुई कि आप बैक सपोर्ट करके सोनू सूद का नाम आगे कर रहे हैं। देखिए, हमको तो इस बात की खुशी है अगर कोई ये कहता है कि अच्छे काम करने वाले सारे BJP वाले हैं, ऐसा अगर शिवसेना को लगता है तो हम उसका आभार व्यक्त करते हैं।
लेकिन जहाँ तक सोनू सूद जी का सवाल है, तो उन्होंने स्वयं अपनी प्रेरणा से जो उनसे हो सकता था मदद करने की कोशिश की। ऐसे मदद करने वालों का की हौसला अफजाई हमने करनी चाहिए, न कि उनको गाली देना। ये बिल्कुल गलत बात है, और जिस प्रकार से उनके साथ कल का व्यवहार हुआ है वो व्यवहार गलत है। उन्होंने अच्छा काम किया है, अच्छा काम करने वालों के पीछे खड़े होना चाहिए। आज से अनलॉक 1 में 8 तारीख से ऑफिसेज, प्राइवेट ऑफिसेज खुल गए हैं, टैक्सी कैब खुल गए हैं, लेकिन जिस तरीके की संख्या बढ़ रही है केसेस की, उसको देखते हुए किस तरीके से इस पूरे मामले में देखिए, खोलना तो हमको अर्थव्यवस्था को पड़ेगा ही, लेकिन उसके साथ साथ जैसे जनता को पहले सोशल फिजिकल डिस्टेंसिंग क्या था ये पता नहीं था, अब पता चल गया। क्वारंटाइन क्या था ये नहीं पता था, क्वारंटीन लोगों को समझता है। उसी प्रकार से जनता को प्रोटोकॉल समझने पड़ेंगे और अपना काम करते हुए भी अपने आप को सेफ कैसे रखना ये सीखना पड़ेगा, और ये सीख कर ही हमको अर्थव्यवस्था को खोलना पड़ेगा।